प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो कृपाळा, गजानना गणराया, प्रथम तुला वंदितो कृपाळा, प्रथम तुला वंदितो. विघ्न विनाशक गुणीजन पालक, सरस भारी एक एक बैल जोडी, सुसाट धावून ओरटेक करतो एक एक रेकड तोडी. काटे रणजित म्हात्रे मालक भारी दोन, महाराष्ट्रात एक नंबर छकड्यानी गाजल्या. लक्ष्मण काटे शालिक म्हात्रेचा आशीर्वाद आहे भारी, रतन केने जानू काटे यांच्या शब्दावर चालते गाडी. आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी, आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी. राहुल म्हात्रे सोनार पाड्याचा करतो नियोजन, विवंश देवंश तनिष यश बैला पोरांची जान. निवृत्ती कैलास अतुल राहुल अनिल भाऊ भारी, गणपत ड्रायव्हर धर्मल ड्रायव्हर पल्लव जोरात गाडी. आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी, आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी. यांच्या जोडीला चेतना, अल्पेश राजे समीर प्रतीक संगतीला नितीन, पिंट्या गोरख देवा मित्र आहेत जीव की प्राण. विक्रम बनसोडे अंकित खाडे यांचा सपोर्ट भारी, आर्यन सतीश सनी दीपा हर्ष चतुर्शीची जोडी. आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी, आराध्यात हरजित होऊ दे रे आम्हाही छकड्याची गोडी.
हलवून गेला, मुठभर हिंदुस्थानला घेऊन हजारेना मारून गेला, असा एकच राजा होऊन गेला, त्यालाही देवानं स्वर्गात मुजरा केला, त्यालाही देवानं स्वर्गात मुजरा केला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. या ठिकाणी बाळाजी साधनाक मी उद्योगाला विनंती करतो, त्यामुळे सरपंच साहेब आपल्याला देखील विनंती करतो आणि बाळाजी साधनाक आपल्याला देखील विनंती करतो, आपण देखील या ठिकाणी मैदानाकडे जायचं आहे. तसंच पंचक्रोशी गाडी वाहन संघ आयोजित दिनांक 16 एप्रिल 2025 या स्पर्धेमध्ये जमलेल्या मैदानात तमाम रसिक वर्गाचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. खरोखरच अगदी बहुसंख्येने या ठिकाणी हा रसिक वर्ग आज या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रभर श्रीवर्धन तालुक्यामध्ये अर्थातच जुनागड गावामध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी उद्घाटन आपण सन्माननीय जुनागड ग्रामपंचायत पाहायला मिळते. या ठिकाणी चांगले किती मोठे मोठे बक्षीस आणि यशस्वी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला या भूमीमध्ये अर्थात आणि या भूमीमध्ये यशस्वी स्पर्धा अर्थात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बाळाजी नांदगावकर तसेच जुनागड ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय सुधीरजी कोसबे तसेच नंदकिशोर पाटील या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन केलं जातं. तसेच नदीचं बाईक आहे त्या बाईकवाल्यांना मी विनंती करते, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्या ठिकाणी आपण बाईक थोडंसं बाजूला लावायचं आहे. दिनांक असेल आयोजकांकडून वारंवार या ठिकाणी सूचना केल्या जातात, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. समितीच्या व्यतिरिक्त जर तिच्यामधील कोणाची जर बाईक आढळली तर त्या ठिकाणी बाईकची चावी काढून घेतली जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. समिती व्यतिरिक्त कोणाची बाईक त्या ठिकाणी दिसणार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे विनंती असेल. त्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. अरे वाघ आलाय की अड्ड्यात. या प्रथमेश वैभव शेठ मुठे यांचा बदलापूर कुलगावाची शान मेहबूब वाघ आला रे. डीजे राजेन इन द मिक्स. गाजवून आला या बिनजोड, गाजवून आला या घाट, गाजवून आला या बिनजोड, गाजवून आला या घाट. कायम कायम वाघाचा जाईल त्या अड्ड्यात, वाघ बिनजोड 3 फेऱ्यात, कायम असतोय हातात. कायम वाघाचा जाईल त्या अड्ड्यात, वाघ बिनजोड 3 फेऱ्यात, कायम असतोय थाटात. साऱ्यांना पावर मुंबई बिनजोड अड्ड्यात. कुणीही येऊ द्या जोड, आता वाघ भिडतो या बघा थेट. आता कुणीही येऊ द्या जोड, आता वाघ भिडतो या बघा थेट. तारारा मेहबूब वाघाचा जाईल त्या अड्ड्यात, वाघ बिनजोड 3 फेऱ्यात, कायम असतोय थाटात. मेहबूब वाघाचा जाईल त्या अड्ड्यात, वाघ बिनजोड 3 फेऱ्यात, कायम असतोय थाटात. मी
ठेवून आम्ही तो पुढं ना जसं काही बुलेट ट्रेनचा स्पीड बैलगाडा संघटनेचा
बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक भडक प्रत्येक अड्ड्यात उडवतो गुलाल भडक बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक 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 भंटी संग्राम बैलाचा और प्रेमानी मनात भरलेला बादल बैल जीवाचा लागलाय सिद्धू गोंधीच्या मनाला छंद बेधडक और लागलाय सिद्धू गोंधीच्या मनाला छंद बेधडक बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक 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 गोंधली दादाचा ही बैल जोडी आहे घराची शान शब्द हा मयूर गोंधलीचा जानवी किट्टू दोघी बहिणींची वेगळीच हाय झलक रेहान विहान दोघा भावांची वेगळीच हाय झलक बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक 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 करण पावशे बामालीचा प्रितेश गोंधली हौशेनं राखण करतो बैलांचा देवीदास म्हात्रे उसटण्याचा बंटी बैलाचा हाय मालक प्रमोद दापणे शेला पाडाचा बंटी बैलाचा हाय मालक बैलगाड्याचा नाद हाय र एकदम कडक बैलगाड्या
छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर घोडा ज्योती प्राण शर्यत म्हणजे आमची शान नाद फक्त आहे त्याचाच र या मर्दाच्या खेळावर आहे अभिमान मर्दाच्या खेळावर आहे अभिमान मर्दाच्या खेळावर आहे अभिमान अरे बैल घोडा ज्योती प्राण शर्यत म्हणजे आमची शान नाद फक्त आहे त्याचाच र या मर्दाच्या खेळावर आहे अभिमान कुठंही होऊ द्या काही होऊ द्या माग नाही हटणार र कुठंही होऊ द्या काही होऊ द्या माग नाही हटणार र आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर 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 जोड कोणीही शोधून धावा ठाण्या रायगडचा किंग हा भावा जपान वायर बैलाची बघावी तिकडं त्यांचीच हवा बघावी तिकडं त्यांचीच हवा बघावी तिकडं त्यांचीच हवा सुरेंद्र शेठ पाटील नाव आहे दादांचा कोहोज गाव मालक साऱ्या बैलांचे एक नंबर आहे त्यांचा स्वभाव स्वर्गीय रामदास मामाच्या नावाने शर्यती चालतान र रामदास शेठ पाटील नावानं शर्यती चालतान र आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर 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 सेवक मिलिंद शेटला शर्यतींची आवड म्हणाला अनिल शेठ पाटील दादा अड्ड्यात येतो शर्यत जिंकायला अड्ड्यात येतो शर्यत जिंकायला अड्ड्यात येतो शर्यत जिंकायला शुभम पाटील दिलेर पाटील सिंघम बैलाला लयच म्हणतात कल्पेश म्हसे यश दिसले जीवाच्या पाड त्याला जपतान कोहज गावचा सावकार ग्रुप फेमस झालाय र आता किंग मंत्री बैल फेमस झालाय र आमचा छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर 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 अड्ड्यात कोणीही बादशाह येऊ द्या लढत झुंज जोरात होऊ द्या अड्ड्यात कोणीही बादशाह येऊ द्या लढत झुंज जोरात होऊ द्या साऱ्यांना पाहत राहू द्या र अरे छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर आमच्या छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर आमचा 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 छकडेवाल्यांचा ब्रँड एकदम कडक हैर किंग गाडा मालक यो आला किंग गाडा मालक यो आला Hi everybody, this is the song remixed by DJ Rajen.
बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर शानात बारे अंतरे होती सारे चुमंत रे होती सारे चुमंत रे होती सारे चुमंत रे अरे आहे हो डेंजर खंजर त्यात चालते पावर त्यात चालते पावर त्याची अड्यात चालते पावर महाराष्ट्रात जोड नाही त्याला हो तोड नाही तो किंग मेकर महाराष्ट्रात जोड नाही त्याला हो तोड नाही तो किंग मेकर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर त्याचा मालक आहे जबराट सचिन शेट घरत सचिन शेट घरत मालक सचिन शेट घरत नाव बिन जोड असतंय थाटात स्वामी साई सचिन शेट घर स्वामी साई सचिन शेट घरत स्वामी साई सचिन शेट घरत कडावले पनवेल मध्ये आहे चर्चा जोरदार श्री बाल दिगंबर प्रसन्न त्यांना आहे खरोखर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर हे दत्तात्रय टोपले शिवकर गावाचा त्याचा जीव लगाई हो हुकुमाचा जीव लगाई हो हुकुमाचा त्याचा जीव लगाई हो हुकुमाचा विश्व बोराडे कडाव गावाचा आहे साथीदार सचिन दादाचा सचिन दादाचा आहे साथीदार सचिन दादाचा महाराष्ट्र केसरी विठ्ठल ड्रायव्हर गाडी पळवतोय रे महाराष्ट्र केसरी विठ्ठल ड्रायव्हर गाडी पळवतोय रे लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर जंगल में है कहीं शेर ए भल्या भल्यांना करतोय ढेर और जंगल में है कहीं शेर भल्या भल्यांना करतोय ढेर कधी सरांना माग वाऱ्याचा वेग अड्याचा रायडर कधी सरांना माग वाऱ्याचा वेग अड्याचा रायडर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर आपला बकासूर गेम चेंजर आपला बकासूर लय डेंजर
मालक भारी दोन महाराष्ट्रात एक नंबर छकड्यानी गाजल्या सीता लक्ष्मण काटे शालिक मात्रेचा आशीर्वाद आहे भारी रतन केने जानू काटे यांच्या शब्दावर चालते गाडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी म्हात्रे सोनार पाड्याचा करतो नियोजन विवांश देवांश तनिश याश बैला पोरांची जान निवृत्ती कैलास अतुल राहुल अनिल भाऊ भारी गणपत ड्रायव्हर धर्मल ड्रायव्हर पल्लाव जोरात गाडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी यांच्या जोडीला चेतना अल्पेश राजे समीर प्रतीक संगतीला नितीन पिंट्या गोरख देवा मित्र आहेत जीव की प्राण विक्रम बनसोडे अंकित खाडे यांचा सपोर्ट भारी आर्यन सतीश सनी दीपा हर्षदाच्या दृष्टीची जोडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी आराड्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी
आहे मालक भारी दोन महाराष्ट्रात एक नंबर छकड्यानी गाजल्या लक्ष्मण काटे शालिक मात्रेचा आशीर्वाद आहे भारी रतन केने जानू काटे यांच्या शब्दावर चालते गाडी आराट्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्याची गोडी आराट्यात हरजित होऊ दे रे आम्हाई छकड्या या ठिकाणी बैलगाडा स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत या सर्वांचंच मी अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुकी करतो की त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं सामर्थ्य जे आहे हे आयुष्यभर त्या ठिकाणी टिकावं आणि आपल्या परिवाराची ज्या पद्धतीने काळजी घेतली जाते तशा पद्धतीची या पशुधनाची काळजी घेण्याचं त्यांच्या मनामध्ये असलेल्या सद्भावना चिरकाल पद्धतीने सतत टिकत राहाव्यात अशाच भावना या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। या सगळ्या काय नाव आहे दिव्यागर गाडीवान संघ हौशी गाडीवान संघ नाव पण चांगलं देत हौस आणि हौशी हौशी असल्याशिवाय हौस येत नाही हौशी गाडीवान संघ यांनी या नेतृत्वपदीच्या स्पर्धा भरवल्यात। तर आज गुरुवार आहे उद्यापासून तर आणखी पर्यटक इथे येतीलच। या सगळ्या निमित्ताने जे काही पारितोषिक ठेवले ही स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या त्या मालकाच्यासाठी एक तऱ्हेचं उत्साह वाढवणारी आहे। मगाशी मी सरगता यांना विचारलं की गाडीची किंमत का असेल तर त्यांचं असं म्हणणं की गाडीच्या किमतीपेक्षा त्या बैलाच्या वरती अंगावरती उडवलेला गुलाल याची किंमत अधिक मोठी असते आणि त्याचं सादर असं त्याच्यातला एक रमेश महत्वाचा भाग आहे। आता तुमची पण आहे का ना गाडी काय किमतीचा भाग सोडा पण याच्यातलं एक आवड आणि सातत्य टिकवणं महत्वाचं असतं। आणि आता या स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा या अनेक ठिकाणी होत असताना समुद्रकिनारी होतात अनेक वेळेला मैदानावरती घेताना सुद्धा खूप पद्धतीची प्रचंड मेहनत घ्यावी लागते। ही सगळी मेहनत इथल्या गाडीवान संघाने अतिशय प्रचंड पद्धतीची मेहनत घेतली कारण स्पर्धा आज पण त्याचे 15 दिवस आधी पूर्व तयारी आणि मग त्याच्यात कुठं गालबट लागू नये याची घ्यायची खबरदारी येणारा प्रचंड रसिक प्रेक्षक महिलांची संख्या प्रचंड उपस्थिती या सगळ्यामध्ये कुठलंही गालबट लागू नये याची खूप मोठी जबाबदारी ही या सगळ्या संघाच्या वरती त्या ठिकाणी येत असते। नंदू शेठ हे सगळं सातत्य चालू ठेवा बारीक सारीक गोष्टीसाठी इकडे तिकडे जाऊ नका आम्ही आहोत ते आहोतच नाहीतरी इथल्या सगळ्या जडणघडणीमध्ये आयुष्यभर आम्ही आहोतच काय कुठं काही कमी पडलेलं नाही। दिव्यागार कराने शिवदान कराने सांगायचं आणि आम्ही करत राहायचं असाच आयुष्यभराचा पायंडा आहे तो पुढे राहत राहील। आणि त्याच्यामुळे हा जो ही सुद्धा जशी ती गाडीवानाची हौस आहे म्हणजे त्यांची मालकांची तशी स्पर्धा भरवण्याची पण हौस आहे आणि ते सुद्धा तुम्ही जे कसब दाखवतात याच्याबद्दल सुद्धा तुमचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। प्रचंड प्रमाणावर ते रसिक प्रेक्षक या ठिकाणी आलेला आहे त्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद देतो। ते मी बघत होतो स्पर्धा बहुतेक 3 फेऱ्यांची मला बघायला मिळाली। त्या बैलगाडीच्या बरोबरीच ते मोटरसायकल चालवतात त्यांच्या अंगावरती सुद्धा तशी जोखीमच असते जबाबदारी असते आणि ती बैलगाडी बैल उधळला तर पुन्हा अनेक गोष्टी असतात प्रवेशर करू आणि सगळं चांगलं होतच राहू आणि तसेच होतील पण ही सुद्धा एक तऱ्हेची जोखीम घेणारा एक तरुण वर्ग आहे त्याचं मी कौतुक या निमित्ताने करतो कारण ही सुद्धा एक जोखीमच आहे। त्या बैलगाड्यांच्या स्पर्धेबरोबर फिरणारे मोटरसायकलवाले सुद्धा त्यांची पण जोखीम आहे चालक सुद्धा आहेत ते पण सुद्धा महत्वाचे आहेत कारण जसं पशुधनाची तुम्ही योग्य रीतीने निगराणी करता तसा तुमचा चालवणारा सुद्धा कसबी लागतो आणि चालवणारा कसबी असला का बरं सगळं होतं चालवणारा जरा कमी पडला की मग गडबड होतं आणि म्हणून चालक कुठल्याही गोष्टीचा चालक कुठल्याही आता ज्याला जे समजायचं त्याला ते समज हा चालक हा महत्वाचा असतो मग तो स्पर्धेचा असेल आयोजनाचा असेल कुठलाही याचा असेल आणि तो चालक जर का सगळ्या पद्धतीने तो परिपूर्ण झाला त्याला संयम पण लागतो डोक्यावरती घे आण असं होत नाही। संयमी पद्धतीने चालणारा प्रत्येक माणूस यशस्वी होत असतो आणि ते यशस्वीतामध्ये या साऱ्या गोष्टीची प्रत्येक बाब त्या ठिकाणी असते आणि हे विहंगम दृश्य जे आहे बघा निळाशार समुद्र त्याच्या आपल्याला पेसाळलेल्या लाटा आणि त्या लाटाच्या साक्षीने मावळत्या सूर्याच्या साक्षीने आपण हे जे काय विहंगम दृश्य नजरेमध्ये साठवत आहोत मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला सुद्धा एक चिरस्मरणीय दिवस आहे असं जर काय मी म्हटलं ते काही चुकीचं ठरू शकणार नाही। पण पुन्हा एकदा मी सर्वांचंच अंतःकरणापासून या ठिकाणी मी कौतुक करतो। अशा स्पर्धा बैलगाडीच्या असतील कबड्डीच्या आहेत आता क्रिकेटच्या स्पर्धेत जाणार आहे इतरही वेगवेगळ्या स्पर्धा आपण भरत असतो ज्या स्पर्धेतून क्रीडा नैपुण्य जय पराजयची ताकद आणि खिलाडूपणा
आणि स्पर्धेमध्ये उतरण्याची जिद्द, जिंकण्याची सुद्धा जिद्द, या सगळ्या गोष्टी अशा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची सुद्धा जिद्द महत्वाची असते। इतक्या वेळ संयमाने दीर्घकाळ या स्पर्धा बघणं हे सुद्धा प्रेक्षकांचं संयम असतो। पण तुम्ही इतकं नीटनेटकं आयोजन केलं, प्रेक्षकांना सुद्धा वाटलं की नाही इथं थांबलंच पाहिजे। हा नेहमीप्रमाणेचा आस्वाद या सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यायला मिळावा। पुन्हा एकदा मला या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येता आलं। आता माझ्या नावाची काहीतरी गाडी आहे म्हणतात, मी पण आजच बघितली, बरं झालं ते आता असं आहे। त्यामध्ये पहिला, दुसरा, तिसरा नंबर, बी टीम, ए टीम हा भाग वेगळा असतो, पण स्पर्धेमध्ये उतरणं आणि यामध्ये सुद्धा एकतरी चांगल्या बैलगाड्या, चांगल्या हे सगळं जोपासलेलं इथं आलं की प्रेक्षकांना पण त्याच्यात आनंद होतो। जसं आपण अनेक वेळा स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या खेळाडूंना बोलवत असतो किंवा ते आले की आपोआपच अनेक नैपुण्य पाहायला मिळतं, कारण हे सुद्धा कौशल्य बघण्याची एक संधी ही सर्वांना त्या ठिकाणी मिळत असते। पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून अभिनंदन, आभार, यशस्वी विजेत्यांचे अभिनंदन आणि प्रेक्षकांना सुद्धा मनापासून धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खासदार साहेब सुनीलजी तटकरे साहेब यांची गाडी तृतीय क्रमांकावरती आलेली आहे। तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब यांची गाडी आपल्याला पाहायला मिळाली। फायनलच्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब यांची गाडी, सुनीलजी तटकरे साहेब यांची गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली। तृतीय क्रमांक आहे वॉशिंग मशीन फायनलच्या गटामध्ये। तृतीय क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी ठरले आहेत आदरणीय नामदार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांची गाडी आपल्याला पाहायला मिळाली फायनलच्या गटामध्ये। तसेच फायनलच्या या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्रीनिवास वा भगत आवास। द्वितीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरलाय फायनलच्या गटामध्ये। फायनलच्या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी ठरलाय श्रीनिवास वा भगत आवास। आज अलिबाग मधून देखील या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक बैलगाडा मालक या ठिकाणी या शर्यतीसाठी या ठिकाणी दाखल झाले, त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त। फायनलच्या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी श्रीनिवास बा भगत आवास फ्रीज आपण पाहतोय। द्वितीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेतील परवेश भरत बेलेशे काशीद बाईक सलग दुसरी फायनल या ठिकाणी या दिवागरवरती आपण त्यांची स्पर्धेमध्ये देखील त्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम विजयी ठरले होते आणि या स्पर्धेमध्ये देखील अंतिम विजय प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी आपल्याला बाईक पाहायला मिळते। आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, तसेच नंदुशेठ पाटील, बाजी नांदगावकर, तसेच उदयजी बापट। थँक्यू। परवेश भरत बेलोशे काशीद या ठिकाणी बाईक आपल्याला पाहायला मिळाली। अंतिम विजयी बैलगाडा मालकाच्या ठिकाणी आपल्याला बाईक पाहायला मिळाली। परवेश भरत बेलोशे काशीद या ठिकाणी बाईक आपल्याला पाहायला मिळाली। अंतिम विजयी बैलगाडा मालकाच्या ठिकाणी आपल्याला बाईक पाहायला मिळाली। ये लास्ट बोर्ड कितने की है? गट क्रमांक 1, गट क्रमांक 2, गट क्रमांक 3 व पंचकृषी गट व घोडागाडी यांना अगोदरच्या गटात गाडी पण तीच होती। तसेच दिवेकर वावे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत। दीपेश दिवेकर वावे सेमी फायनलच्या गटामध्ये पारितोषिक असणार आहे स्मार्ट टीव्ही असणार आहे पारितोषिक। सेमी फायनलच्या या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत दीपेश दिवेकर वावे। कादिरी मुरुड इर्शाद कादिरी ही मुरुड सेमी फायनलच्या गटामध्ये अंतिम विजयी इर्शाद कादिरी मुरुड
पारितोषिक असणार आहे वॉशिंग मशीन. निश्चितच चांगली कामगिरी आपल्याला या ठिकाणी सातत्यानं पाहायला मिळत असते. दिव्यांगच्या क्वार्टर फायनलच्या ग्रुपमध्ये या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे सागर चौलकर नांदगाव. सागर वणी अलिबाग क्वार्टर फायनलच्या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे सागर वणी अलिबाग. अंतिम विजयी विकेश दिवेकर चिकणी. विकेश दिवेकर चिकणी क्वार्टर फायनलच्या गटामध्ये या ठिकाणी अंतिम विजयी ठरलेले आहेत. या ठिकाणी पारितोषिक असणार आहे वॉटर कूलर. आपण पाहणार आहोत 40 लिटरचा या ठिकाणी वॉटर कूलर आपल्याला पाहायला मिळतं. क्वार्टर फायनलच्या गटामध्ये अंतिम विजयी या ठिकाणी आपण पाहतो. गट क्रमांक 3 गट क्रमांक तृतीय क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी यश खेडेकर नांदगाव. गट क्रमांक 3 मध्ये तृतीय क्रमांकाचे मानकरी. गट क्रमांक 3 द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले हयाते मेहबूब मुरुड. हयाते मेहबूब आणि गट क्रमांक 3 मध्ये शुभक भाई ओके. रुपेश बोरे काशीद या ठिकाणी गट क्रमांक 3 मध्ये अंतिम विजयी ठरले. झालं दिलं त्यांना डिसिजन काय साईडवर ओके. मला फोटो काढायला. गट क्रमांक पहिला द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत इर्शाद आकरवाले या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेत. तसेच गट क्रमांक पहिला अंतिम विजयी श्री श्रेयस धनवडे बैलगाडा वाहनांचे या ठिकाणी उमेश या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आभार व्यक्त करतो मायबाप रसिक वर्ग तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व बैलगाडा वाहन यांचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली अशी या ठिकाणी जाहीर करतो.